मंत्री छगन भुजबळांच्या भूमिकांवर आता त्यांच्या शिष्यानं सवाल उपस्थित केले। निर्णय सरकारने घेतलाय, मात्र भुजबळ सरकारविरोधात चकार शब्दही का काढत नाही याची चर्चा आधीपासूनच होती। आता हा प्रश्न खुद्द ओबीसी नेत्यांकडूनच विचारला जातोय। एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा। तर मग मला सुद्धा असं वाटायला लागलं की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची सांगितली का? जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं। जिनका जमीर जिंदा होता है वो खुद चले आते हैं। मग भुजबळ साहेब नागपूरच्या मेळाव्याला का नाही आले? सीएम ना मला सांगायचं आहे, ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनीच मग आता मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा गळा घोटलाय, मग तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचं कुठेतरी पाठराखण कराले का? भुजबळ साहेब हे योग्य नाही। सरकारनं जीआर काढलेला असून सुद्धा सरकारवर न बोलता केवळ एका मंत्र्याला टार्गेट करणाऱ्या भुजबळांना आता त्यांचेच नेते सवाल करू लागले। भुजबळांचेच शिष्य असलेल्या नवनाथ वाघमारेंनी भुजबळांच्या हेतूवर शंका उपस्थित करून भुजबळांच्या भाषणावर सवाल उभे केले। कारण निर्णय सरकारनं घेतलाय, त्यात सरकारमध्ये स्वतः भुजबळ मंत्री आहेत, मात्र भुजबळ सरकार विरोधात चकार शब्दही बोलत नाहीत। त्याऐवजी जरांगे आणि मराठा समाजाला ते आवाहन करतायत। आणि दुसरीकडे एकट्या विखेंनी जीआर काढला असा अजब तर्कही भुजबळांनी लावल्यानं त्यांचेच जवळचे नेते सवाल उभे करू लागले। मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला, का नाही आलात सांगू? ऐका रे तो व्हिडिओ, जरा लावा तो व्हिडिओ असेल तर। मराठवाड्यातला कुणबी समाज मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहिती। आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। गुन्हेगार कोण असेल तर राज्य सरकारे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, परंतु आज काय झालंय की आपण राज्य सरकारला धारेवर धरण्याऐवजी जर ओबीसी नेत्यामध्ये, ज्येष्ठ नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर ओबीसी समाजाने कोणाकडे बघायचं? ओबीसी नेत्यांना जर टार्गेट करत असाल तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही। आणि मला वाटतं, मग मला सुद्धा असं वाटायला लागलं की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची सांगितली का? सीएम ना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा। जर भुजबळ साहेबांच्या मनात आम्हाला काय कळना, आणि खरं तर राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी जर तुम्ही ओबीसी नेत्यांना जर टार्गेट करत असाल तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही। भुजबळ साहेब हे योग्य नाही, भुजबळ साहेबांकडून तरी आम्हाला अपेक्षा नाही। दरम्यान मुंडेंच्या वारसाचा वाद मिटवून महायुतीमध्ये दोन्ही मुंडे बंधू भगिनी एकत्र आले। त्यावरही भुजबळांनी धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा वारसा देण्याची भाषा केल्यानं नाराजी वर्तवली गेली आहे। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्री पदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे। गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। राज्य सरकारला धारेवर धरण्याऐवजी जर ओबीसी नेत्यामध्ये, ज्येष्ठ नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर ओबीसी समाजाने कोणाकडे बघायचं? तुम्ही एकत्र येऊन लढलं पाहिजे। काल भुजबळ साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर सुद्धा बोलले, परंतु प्रश्न असा आहे, मागचं यापूर्वी कोण काय करत होतं त्याच्याशी आपल्याला घेणे देणं नाही। सर्व आपले तर मग त्यांचं मागचं कशाला आपण शोधून काढायचं? जे बीडच्या मेळाव्यात आले नाहीत त्यांचा स्वाभिमान मेलाय अशा अर्थानं भुजबळांनी शेर म्हटला। त्यावर वडेट्टीवारांच्या मेळाव्यात भुजबळ गेले नव्हते, मग त्यांच्या स्वाभिमानाचं काय असा प्रश्न भुजबळांच्याच शिष्यानं केलाय। की आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होता, आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही। मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं। जिनका जमीर जिंदा होता है वो खुद चले आते हैं। मग भुजबळ साहेब नागपूरच्या मेळाव्याला का नाही आले? भुजबळ साहेबांनी नागपूरच्या मोर्चाला यायला पाहिजे होतं ना, आणखी बी मोर्चे होतील, मग भुजबळ साहेब स्वतः येतील का? काल भुजबळ साहेबांनी भाषणाच्या अगोदर, प्रास्ताविकाच्या अगोदर सुद्धा कुठतरी लक्ष्मण हाके आणि आमचे सुद्धा तिथे उणे काढले की कोणाचे फोटो नव्हते म्हणून तिथं नाराज झाले, कोणाचं काय झालंय म्हणून नाराज झाले।
तुर्तास वाघमारेंनी हे सारे प्रश्न मेळाव्यातच का उपस्थित केले नाहीत? या साऱ्या वादावर लक्ष्मण हाकेंचं मौन का? वारसाच्या मुद्द्यांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया काय? आणि निर्णय सरकारनं घेतलेला असून सुद्धा स्वतः भुजबळ सरकारऐवजी समाजावर भाष्य का करतायत? या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच आहेत. पण काय 60% आम्ही 50% आम्ही 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणली की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर 1 रात्र थांबायला पाहिजे होतं. 1 रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत. हे फक्त त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक. आणि राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला. राज्य सरकारला धारेवर धरावं लागेल, नंतर जरांगे. अगोदर राज्य सरकार, नंतर जरांगे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.